हिंगोली परभणी सीमेवर जो पूल बांधण्यात आलेला आहे तो येलदरी धरणाच्या या पूर्णा नदीच्या काठावर बांधलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते समोरचं जे आहे शेतीचं भूमापन केलेलं नव्हतं आणि आता सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर आहेत. सर, काय सांगाल, आज आपण या ठिकाणी भेट दिलेली काय? हिंगोली ते परभणी येलदरी डॅमवरून जे पूल झालेला आहे त्याच्यावर जे आहे आज आम्ही व्हिजिट दिलेली आहे. त्यामध्ये पूल जे आहे ते व्यवस्थित आता पूर्णपणे झालेला आहे. आता 25-26 मध्ये जितका बजेट होतं त्यानुसार जे PWD परभणी असं म्हणतायत की त्यांनी ते पूल केलेलं आहे. आता पुढच्या जे अप्रोच रोड्स आहे परभणी मार्गे आणि हिंगोली मार्गे तो अप्रोच रोड्स करण्यासाठी जे आहे ते शासनाने आता 26-27 मध्ये जे बजेट अप्रूव्ह करून घेतलेलं आहे आणि त्यानुसार आता प्रक्रिया जी आहे आता पुढे करून घेणार. सर, हा 95 कोटीचा प्रकल्प उभारला गेलेला आहे, मात्र समोरील जे शेतीचं अधिग्रहण करण्यात आलेलं नाही. नेमकं काय कारण होती याची? थोडी अधिग्रहण जे आहे ते आधीच झालेलं होतं, परंतु बजेटच्या अभावी PWDचं म्हणणं आहे की बजेटच्या अभावी जे आहे आतापर्यंत केलेलं नव्हतं. परंतु आता जे आहे जी अप्रोच रोड झालेली आहे त्याची अलाइनमेंट वगैरे त्यांनी फिक्स केलेली आहे. आता जे आहे सर्व खातेदार जे आहे इकडे उपस्थित त्यांच्याबरोबर जे आहे तो PWD आणि ती कंपनी जे आहे जो काम करू लागली आहे ते बसतील आणि ते वाटाघाटी भूसंपादनच्या अनुषंगाने तो काम करतील. त्यानंतर जे आहे ते भूसंपादन करून ते अप्रोच रोड पण बांधून घेतील. आता आपण या ठिकाणी आलेलो आहात, शेतकऱ्यांशी काही संवाद वगैरे झालेला आहे का? शेतकरी आणि जे खातेदार होते आपले सर्वे नंबर 4, 2, 3-1, 3-1 याच्या जे शेतकरी होते ते आपल्याबरोबर आहे आणि त्यांनी जे आहे आता आमच्याशी चर्चा केली की कुठे अप्रोच रोड जाऊ लागली आहे, कशा प्रमाणे जाऊ लागलेली आहे. त्यांना आतापर्यंत माहिती नव्हतं, आता त्यांना तो विषय कळलेला आहे आणि आता जे आहे तो PWD परभणी त्यांच्याबरोबर बसतील आणि ते पुढे ते क्लॅरिफिकेशन करून घेतील त्यांच्याबरोबर. सर, या ठिकाणी जो पूर्वीचा पूल आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत, काही जे मृत्यू देखील झालेले आहेत, मात्र हा पूल झाल्याच्या नंतर हा अपघाताला हे मिळणार आहेत. कधीपर्यंत हे काम पूर्णत्वास जायला असं वाटतं? आम्ही जे आहे हे पूल कार्यान्वित करण्यासाठी लवकरात लवकर काम करून घेऊ. आम्ही जे आहे आमच्याकडे एकदा भूसंपादन आला, लँड ॲक्विजिशनचा प्रोसेस आला, तो पण आम्ही लवकरात लवकर करून घेणार आहे. मला असं वाटतो जे नागरिक आहे त्यांना जे आहे या वर्षामध्ये जे आहे ते पूल कार्यान्वित करून मिळेल. निश्चितच हे होते आपल्यासोबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर. आणि या पाठीमागे जर बघायला गेलं तर हा मोठ्या प्रमाणावर हा ब्रिज उभारला गेलेला आहे, मात्र याचं समोरील भू अधिग्रहण झाले नसल्यामुळं हा काम रखडलेला आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.